मध्यरात्री घाटात वृद्ध महिला रडत होती। 2 प्रवाशांनी गाडी थांबवली आणि जवळ जाताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला। हा काय प्रकार? ही घटना नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी घाट परिसरातील आहे। रात्रीची वेळ, आजूबाजूला काळोख, घाटाचा वळणावळणाचा रस्ता आणि रस्त्यावर तुरळक वाहनांची ये-जा। अशाच वेळी कळस पॉइंट जवळून काही वाहने पुढे जात होती। अचानक रस्त्याच्या कडेला कुणीतरी रडत असल्याचा आवाज काहींच्या कानावर पडला। मात्र रात्रीचा तो काळोख आणि निर्मनुष्य परिसर पाहून अनेकांनी गाडी थांबवली नाही, कारण घाटात मध्यरात्री एखाद्या अनोळखी व्यक्तीजवळ जाण्याची भीती कोणालाही वाटू शकते। पण त्या रात्री 2 तरुण तिथून जात होते। त्यांना हा आवाज ऐकू आला आणि त्यांनी गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की काही क्षणात त्यांच्यासमोर एक असं दृश्य उभं राहणार आहे जे ते आयुष्यभर विसरू शकणार नाही। नांदूर येथील राहुल अहिरे आणि गोरख भोये हे दोघे सप्तशृंगी गडावर BVG कंपनीत काम करतात। रात्री दोघे काम आटोपून घरी परतत होते। घाटातून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला दिसली। जवळ गेल्यावर तिची अवस्था पाहून दोघेही हादरले। ती महिला रडत होती, तिच्या चेहऱ्यावर भीती होती आणि ती अत्यंत असहाय्य अवस्थेत होती। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ती महिला स्वतःहून नीट चालवू शकत नव्हती। तिची अवस्था पाहून राहुल आणि गोरख यांनी क्षणाचाही विलंब केला नाही, तिला मदत करण्याचा निर्णय घेतला। पण आता प्रश्न होता, ही महिला इथे आली कशी? एवढ्या रात्री तिच्यासोबत कोणीच का नव्हतं? तिच्या कुटुंबातील लोक कुठे होते? हे प्रश्न त्या दोघांच्या मनात होते। राहुल आणि गोरख यांनी त्या महिलेला धीर दिला, तिला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला। रात्रीच्या वेळी तिच्यासाठी जवळच सुरक्षित ठिकाण म्हणजे नांदुरी गाव, त्यामुळे तिला नांदुरीतील मारुती मंदिरात आणलं। तिथे तिच्यासाठी चादर आणि सतरंजीची व्यवस्था केली। रात्रीचा काळोख दूर झाला, पण त्या वृद्ध महिलेच्या आयुष्यातील अंधार मात्र अजून संपलेला नव्हता। ती कुठून आली होती, तिचं घर कुठे होतं, तिला तिथे कोणी आणले याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला। मात्र महिला अशिक्षित असल्याने तिला घरचा संपूर्ण पत्ता सांगता येत नव्हता। तिच्या तोंडून मिळणारी प्रत्येक माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची होती, पण त्या माहितीमागे दडलेलं सत्य अजून समोर आलेलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि गोरख यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली। पोलिसांनी वृद्ध महिलेची चौकशी सुरू केली। सुरुवातीला तिच्या बोलण्यातून फारशी माहिती मिळत नव्हती, पण हळूहळू काही गोष्टी समोर येऊ लागल्या। महिला नाशिक परिसरातील असल्याचं समोर आलं, मात्र तिला नेमक्या ठिकाणाचा पत्ता सांगता येत नव्हता। तिची शारीरिक अवस्था अत्यंत गंभीर होती। तिला लकवा झालेला असल्याने चालता फिरता येत नव्हतं, त्यामुळे त्या एक प्रश्न अधिकच गंभीर बनला। ही महिला एवढ्या दूर घाटात आली तरी कशी? तिला कुणी आणलं असेल, आणि जर कुणीतरी आणलं असेल तर तो व्यक्ती तिथे तिला एकटं सोडून का गेला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतानाच या घटनेला आणखी एक वेगळं वळण मिळालं। नांदुराजवळील सप्तशृंगी वृद्धाश्रमाचे संचालक गंगा पगार यांना या वृद्ध महिलेबाबत माहिती मिळाली। महिलेची अवस्था पाहता तिला सुरक्षित आणि कायमस्वरूपी आधाराची गरज असल्याचं स्पष्ट होत होतं। त्यानंतर नांदुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला वृद्धाश्रमात आणण्यात आलं। आता निदान तिच्या डोक्यावर छप्पर होतं, तिच्यासाठी जेवण, राहण्याची आणि आवश्यक काळजी घेण्याची व्यवस्था झाली होती। पण वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर तिच्या आयुष्याची जी कहाणी समोर आली, तिने उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावला। त्या वृद्ध महिलेचं नाव होतं कमळाबाई पुंडलिक मोरे। त्या नाशिकमधील रामवाडी परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलं। कमळाबाईंच्या कुटुंबाबाबत माहिती घेतली असता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, त्यांना एक मुलगा आणि एक विधवा मुलगी आहे। म्हणजेच आयुष्याच्या या उतारवयात त्यांच्यासाठी कुटुंब असायला हवं होतं, आपली माणसं जवळ असायला हवी होती। पण ज्या वयात आईला आधाराची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात कमळाबाई एका अनोळखी घाटात मध्यरात्री एकट्या आणि रडत सापडल्या होत्या। हा विरोधाभासच या संपूर्ण घटनेला अधिक वेदनादायक बनवत होता। पण अजून एक धक्कादायक माहिती समोर यायची बाकी होती। कमळाबाईचा मुलगा काही बेरोजगार किंवा असहाय्य व्यक्ती नव्हता। नाशिकमधील वर्दळीच्या परिसरात त्याचा लस्सी आणि मठ्ठ्याचा व्यवसाय असल्याचं सांगण्यात आलं। म्हणजे व्यवसायात स्थिरावलेला मुलगा, स्वतःचं आयुष्य उभं केलेला मुलगा आणि त्याच मुलाची आई मात्र वृद्धापकाळात अशा अवस्थेत घाटात आढळली। ही माहिती समोर आल्यानंतर त्या रात्रीच्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला। कारण आता प्रश्न फक्त ही महिला घाटात कशी आली एवढाच राहिला नव्हता। प्रश्न असा होता की तिला इथे कोण घेऊन आलं होतं आणि तिला तिथे सोडण्यामागचं कारण काय होतं? कमळाबाईंनी आपल्या आयुष्याची कहाणी सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं, आयुष्यभर त्याच्यासाठी कष्ट घेतले, गंगेवर ओझे वाहिली, कष्टाची कामं केली, संसाराचा गाढा ओढला आणि मुलाला शिक्षण दिलं। आई म्हणून जे काही करता येईल ते त्यांनी केलं। स्वतःच्या सुखाचा विचार न करता मुलाच्या भवितव्याचा विचार केला। ज्या मुलासाठी आयुष्य खर्ची घातलं तोच मुलगा मोठा झाल्यानंतर व्यवसायात स्थिरावला। पण काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि आईच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा मात्र अश्रूंनी भरला। कमळाबाईंच्या कथनातून हळूहळू त्या रात्रीचं गूढ उलगडत गेलं। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा त्यांना सांभाळण्याऐवजी मध्यरात्री घाट परिसरात घेऊन आला आणि तिथे सोडून निघून गेला। विचार करा, रात्रीची वेळ, अनोळखी आणि निर्मनुष्य घाट, चालता येत नसलेली वृद्ध आई आणि तिच्या जवळ कोणताही आधार नाही। अशा परिस्थितीत त्या महिलेची मानसिक अवस्था काय झाली असेल? त्या मदतीसाठी रडत राहिली, वाहने येत होती जात होती, पण कुणी थांबण्याची हिंमत करत नव्हतं। आणि शेवटी राहुल अहिरे आणि गोरख भोये या 2 तरुणांनी गाडी थांबवली। त्या 2 तरुणांनी जर त्यावेळी गाडी थांबवली नसती तर पुढे काय घडलं असतं याचा विचारही अंगावर काटा आणणार आहे। या घटनेत सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे कमळाबाईंच्या तोंडून निघालेले शब्द, आयुष्यभर ज्या मुलासाठी कष्ट केले त्याच मुलाकडून वृद्धापकाळात असा अनुभव मिळाल्याची वेदना त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती। आईवडील मुलांना मोठं करताना स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात, त्यांच्या भविष्यासाठी विचार करतात, पण त्याच आईवडिलांचं जेव्हा वय होतं, शरीर साथ देईन असं होतं, तेव्हा दुसऱ्याच्या आजाराची गरज जेव्हा त्यांना निर्माण होते, तेव्हा
त्यांनाच ओझं समजलं जातं आणि त्या वेदनेलाही शब्द अपुरे पडतात. कमळाबाईंच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं असल्याचं त्याच्या कथनामधून समोर आलं. आता कमळाबाई सुरक्षित आहेत. सप्तशृंगी वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना लकवा असल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील तो प्रश्न अजूनही कायम आहे. ज्या मुलाला त्यांनी जन्म दिला, वाढवला आणि शिक्षण दिलं, त्याच मुलांनी शेवटी त्यांना असा आधार का दिला नाही? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्या मुलाकडे असेल, पण या घटनेने समाजासमोर एक मोठा प्रश्न नक्की उभा केलाय. आईवडिलांनी मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करायचे आणि त्यांच्या उतारवयात त्यांनाच परके व्हावं लागायचं, तर मग कुटुंब नावाचा नात्याचा अर्थ नेमका काय उरतो?